आज 18 ऑगस्ट 2021 निधी वितरणाचा आदेश अखेर निर्गमित झालेला आहे. त्याची सद्यस्थिती आज आपण बघणार आहोत, की ज्या आदेशाकडे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक सर्व शिक्षकांचं लक्ष लागलेलं होतं. अखेर तो आदेश त्यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर आणि मुंबई विभागातील जे शिक्षक आहे, यांचा जवळपास 8 महिन्यापासून पगार जो आहे तो झालेला नव्हता नोव्हेंबरपासूनचा आणि त्यामुळे या सर्व शिक्षकांचं जे लक्ष लागलेलं होतं, अखेर तो शासन आदेश कालच आपण बघितलेलं होतं, की स्वतः जयंत आसगावकर साहेब यांनी सांगितलेलं होतं आणि त्याप्रमाणे हे जो आदेश आहे तो निर्गमित झालेला आहे. त्यानंतर शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक जे अंशतः अनुदानित शिक्षक आहे यांना प्रचलितप्रमाणे पगार मिळवून देणार का? हा देखील प्रश्न जो आहे तो आता महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना पडलेला आहे आणि त्या संदर्भात वेगवेगळ्या माध्यमांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जी काही माहिती समोर येत आहे त्याची देखील आपण सद्यस्थिती बघणार आहोत. तर सर्वात प्रथम निधी वितरणाचा आदेश जो आहे तो आज निर्गमित झालेला आहे आणि तो आदेश आपल्याला महाराष्ट्र शासनाची जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरतीच तो शासन निर्णय पाहायला देखील मिळू शकतो. आता हा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयाचा कोणाला लाभ मिळणार आहे? तर या शासन निर्णयाचा लाभ महाराष्ट्रातील जे कोल्हापूर आणि मुंबई विभागाकरिता पात्र झालेल्या ज्या शाळा आहे फेब्रुवारीमध्ये ज्या पात्र झालेल्या होत्या, तर या शाळांचा निधी जो आहे तो निधी त्यांना मंजूर करण्यात आलेला नव्हता. अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे या शाळा ज्या आहे त्या अनुदानासाठी पात्र होत असताना त्यांना विलंब लागलेला होता आणि त्या उशिराने पात्र झालेल्या होत्या आणि यामध्ये सर्व जी चूक होती ती अधिकाऱ्यांची होती. त्या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे, मात्र अजून कुठल्याही पद्धतीची कारवाई झाल्याची माहिती समोर आलेली नाही आहे आणि यामुळं असे जर अधिकारी महाराष्ट्रामध्ये असतील तर निश्चितच यामुळे जे शिक्षकांना त्रास होत आहे, या शिक्षकांना जे आर्थिक संकटामध्ये शिक्षक सापडलेला असतो, तर अशा अधिकाऱ्यांवरती जास्तीत जास्त कठोर कारवाई जी आहे ती झाली पाहिजे, जेणेकरून अशी चूक जी आहे ती पुन्हा अधिकारी पुन्हा करणार नाही. तर हा जो निधी वितरणाचा आदेश आहे तो निर्गमित झालेला आहे. यामध्ये 160 कोटीची आवश्यकता होती, तर त्यामध्ये 80 कोटी जे आहे ते यामध्ये मंजूर करण्यात आलेले आहे, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. परंतु आता यामुळे नोव्हेंबरपासूनचं जे काही थकीत वेतन होतं शिक्षकांचं, ते थकीत वेतन आता निघणार आहे आणि लवकरात लवकर शिक्षकांच्या खात्यावरती पगार जमा झाल्याचं आता आपल्याला माहिती पाहायला मिळणार आहे. आता याची कारवाई जी आहे ती कशी होईल? हा जो शासन निर्णय आलेला आहे 511च्या हेड अंतर्गत याला पैसे जे आहे ते मिळालेले आहे. आणखी विविध हेडला देखील पैसे मिळालेले आहे. निधी मंजूर झालेला आहे. आता त्यानंतर हा जो शासन निर्णय निर्गमित झालेला आहे, या शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर याचा आता जे आयुक्त कार्यालय आहे, आयुक्त कार्यालयातून पुन्हा एक पत्र निघेल आणि त्यानंतर शिक्षकांच्या खात्यावरती आयुक्त कार्यालय, त्यानंतर डेप्युटी डायरेक्टर ऑफिस आणि जिल्हा परिषदामार्फत शिक्षकांचं जे काही पगार बिल आहे ते ऑलरेडी जमा झालेला असेल आणि त्यानंतर शिक्षकांचा जो पगार आहे तो शिक्षकांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर लवकरच शिक्षकांच्या खात्यामध्ये पगार जो आहे तो जमा झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर वेगवेगळ्या माध्यमांमधून आता ज्या पद्धतीने एखादा व्यक्ती चांगलं काम करत असेल तर त्याला नावं ठेवणारी देखील प्रवृत्ती जी आहे ती समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. त्याचं उदाहरण जर आपण बघितलं तर चांगल्या देखील जगामध्ये गोष्टी असतात आणि वाईट देखील गोष्टी असतात. याचं उदाहरण तालिबानमध्ये, अफगाणिस्तानमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. तर यामध्ये अशीच परिस्थिती जी आहे ती चांगलं काम कोणी करत असेल तर त्याला नावं देखील ठेवणारी भरपूर असतात. जसं आंब्याच्या झाडाला फळं लागतात आणि त्याच झाडाला दगड मारणारे देखील असतात आणि जसे बाभळीच्या झाडाला कोणी दगड मारत नाही, त्याच पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमांमधून आता काही जे वेगवेगळे त्यामध्ये राजकीय हेतू असू शकतात. परंतु प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड ज्या शालेय शिक्षण मंत्री आहेत, त्यांच्यावरती देखील टीका-टिप्पणी करण्याकरिता काही जे समाज जे काही सोशल मीडिया आहे, त्या माध्यमातून काही ठिकाणी जे आहे टीका-टिप्पणी केली जात असते. परंतु प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड या अत्यंत चांगल्या आत्तापर्यंतच्या ज्या काही शिक्षण मंत्री आहे, या आत्तापर्यंतचे जे काही सर्व शिक्षण मंत्री आपण त्यांचा कोणाचाही नामोल्लेख करणार नाही. कारण संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे का आत्तापर्यंत कोण-कोण शिक्षण मंत्री होते. तर या शिक्षण मंत्रींपैकी आत्तापर्यंतच्या ज्या सर्वात चांगल्या शिक्षण मंत्री म्हणून वर्षाताई गायकवाड यांचं नाव जे आहे ते सर्वसामान्य शिक्षकांमधून घेतलं जात असतं. कारण जे राजकीय हव्यासापोटी राजकीय चमकोगिरी करणारे जे काही कार्यकर्ते असतात त्यामध्ये शिक्षक देखील अपवाद नाही आहे. काही वेगवेगळ्या पक्षाने प्रभावित झालेले कार्यकर्ते जे असतात
त्यामुळे काही विरोधाला विरोध केला जात असतो. कधी-कधी आपल्याच पक्षामधून एखाद्या व्यक्तीला मंत्रिपद मिळण्यामध्ये जर तकलीफ होत असेल, तर दुसऱ्याला कटशह जो आहे त्याच पक्षातील व्यक्तींकडून देखील दिला जात असतो. तर त्याचाच भाग म्हणून वेगवेगळ्या माध्यमांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया ज्या आहेत त्या काही व्यक्ती या देत असतात. परंतु आत्तापर्यंत सर्वात चांगल्या शिक्षण मंत्री म्हणून सर्व शिक्षक जे आहेत ते प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांचं नाव काढत असतात. आता जर आपण त्यांची उदाहरणं जर बघितले तर असे देखील भरपूर शासन निर्णय आहे का ज्यामध्ये इतर विभागांची जसं अर्थ खातं किंवा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा इतर ज्यांची जास्त गरज पडणार नाही असे निर्णय जे आहे ते स्वतः प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांनी शिक्षकांकरिता घेतलेले आहे. त्यामध्ये आता थोडक्यात विनाअनुदानित शिक्षकांचं जर उदाहरण घ्यायचं ठरलं तर काही याच्या सरकारने मूल्यांकन झाल्यानंतर त्यामध्ये 100% निकालाची अट देखील घातलेली होती. म्हणजे ज्या शाळांना अनुदान कोणत्या शाळांना मिळणार, की ज्यांचं 100% ज्यांचा निकाल असेल त्यांनाच फक्त अनुदान मिळणार. अशी कठोर अट जी आहे ती अधिकाऱ्यांनी घालून ठेवलेली होती आणि त्यामुळं शिक्षकांना पगारापासून हे सर्व जे शिक्षक आहेत ते वंचित राहणार होते. मात्र स्वतः वर्षाताई गायकवाड यांनी ही जी अट आहे ती एका मिनिटामध्ये त्याचा शासन निर्णय निर्गमित करून टाकलेला होता आणि शिक्षकांना या जाचातून मुक्त केलेलं होतं 100% निकालाची अट. नाहीतर आता ज्या काही शाळा पात्र झालेल्या आहे अनुदानाकरिता, मग त्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा असतात. तर आता ही संख्या एवढी पाहायलाच मिळाली नसती, कारण आधीच्या सरकारमध्ये 100% निकालाची अट जी आहे ती अधिकाऱ्यांमार्फत घालण्यात आलेली होती. मात्र वर्षाताई गायकवाड यांनी ही 100% निकालाची अट स्वतः काढून टाकली आणि त्याचा शासन निर्णय देखील काही मिनिटांमध्ये जाहीर केलेला होता. अशाच पद्धतीने जे धडाक्याचे निर्णय आहे विनाअनुदानित शिक्षकांकरिता घेण्यात आलेले आहे. शाळा अनुदानासाठी जरी तपासणी ही जी आहे ती तपासणी लागलेली होती. तपासणी करून पूर्ण शाळा पात्र करण्यात आलेल्या होत्या. त्यामध्ये जरी काही शाळा अपात्र त्रुटीपूर्ततामध्ये आलेल्या होत्या, परंतु त्या शाळांची तपासणी झालेली होती आणि तपासणी अंती पुन्हा 20% अनुदान जे आहे ते प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड जे अनुदान आहे ते स्वतः प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड असतील म्हणजे शालेय शिक्षण मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांनी सर्वांनी एकत्रित हा निर्णय घेऊन हे अनुदान जे आहे ते शिक्षकांना दिलेलं आहे. आणि अत्यंत चांगल्या शालेय शिक्षण मंत्री म्हणून त्यांचं कामकाज जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे येत्या काळामध्ये त्यांनी सभागृहामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे का ज्या शाळा आता ज्या त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळा असतील, अघोषित शाळा असतील, या अनुदानावरती आल्यानंतर एकत्रित सर्व शाळांची आकडेवारी किती खर्च येतोय सर्व शाळांकरिता 100% अनुदानाकरिता ही आकडेवारी घेतली जाईल आणि त्यानंतर प्रचलित धोरण जे आहे ते लागू करण्याचा निर्णय जो आहे तो आपण घेणार आहोत. त्यामुळं पहिलं ज्या त्रुटीपूर्तता अघोषित शाळा आहे त्या अनुदानाकरिता पात्र झाल्या पाहिजेल आणि त्यानंतर प्रचलित धोरणाचा निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे असं स्वतः शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांनी शिक्षकांकरिता सभागृहामध्ये हे माहिती दिलेली आहे. त्यामुळे निश्चितच भविष्यामध्ये शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड या शिक्षकांना प्रचलित धोरणाप्रमाणे अनुदान जे आहे ते मिळवून देतील आणि त्याकरिता पाठपुरावा जो आहे त्यांचा पाठपुरावा देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू असतो. स्वतः त्यामध्ये त्या लक्ष घालून याच्या सर्व फाईल ज्या आहेत त्यांचा पाठपुरावा करत असतात. तर या पद्धतीने निश्चितच शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड या शिक्षकांना प्रचलित धोरणाप्रमाणे अनुदान जे आहे येत्या काळामध्ये मिळवून देऊ शकतील. त्याकरिता शिक्षकांना देखील पाठपुरावा शिक्षक असतील, शिक्षक आमदार, शिक्षक समन्वय संघ, पदवीधर आमदार यांना सर्वांना देखील त्या ठिकाणी पाठपुरावा जो आहे तो करावा लागणार आहे. कारण जरी प्रचलित धोरण म्हटलं तर हा निर्णय जो आहे जरी शिक्षण खात्याच्या अखत्यारीतला असला, परंतु अर्थ जे आहे म्हणजे पगार जो आहे तो विभाग असणार आहे अर्थ खात्याच्या संदर्भात आणि शिक्षण खातं हे काँग्रेसकडं आहे, अर्थ खाते हे राष्ट्रवादीकडं आहे आणि सर्वात महत्त्वाचं दोन्ही निर्णय जे आहे जरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे जरी खातं असलं, परंतु मुख्यमंत्री शिवसेनेचे आहे. त्यामुळं शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांचं हे सरकार आहे. त्यामुळे तिघांचा मिळून हा निर्णय प्रचलित धोरणाचा असणार आहे. त्यामुळे जरी शासन निर्णय म्हणजेच निर्णय जो आहे प्रचलित धोरणाचा तो जरी प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांच्या हातात असला, मात्र त्या समवेत उपमुख्यमंत्र्यांचा सुद्धा त्याला होकार असणं गरजेचं आहे आणि मुख्यमंत्र्यांचा सुद्धा होकार असणं त्याला गरजेचं आहे. तरच हा शासन निर्णय जो आहे तो प्रचलित धोरणाचा निर्गमित होऊ शकतो आणि त्यामध्ये सर्व शिक्षकांना
शिक्षण मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा हा करावा लागणार आहे. तरच प्रचलित धोरणाचा निर्णय जो आहे तो निर्गमित होऊ शकतो. जरी यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे किंवा त्याच पक्षाचे काहींना पदं मिळालेली नसतात किंवा इतरांना नामोहरम करण्याकरिता देखील काही व्यक्ती ज्या आहे आपल्या कार्यकर्त्यांमार्फत वेगवेगळ्या माहिती ज्या आहेत ते देत असतात. त्यामुळे कोणीही अशा पद्धतीचं चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला चांगलंच म्हटलं पाहिजे. त्यामध्ये आपला जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो मार्गी लागला गेला पाहिजे. तर या पद्धतीने शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड ज्या आहेत त्या निश्चित हे प्रश्न मार्गी लागू शकतील. कारण आत्तापर्यंत 20% अनुदान आणि 40% अनुदान जे आहे ते देखील शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांच्याच कार्यकाळामध्ये देण्यात आलेलं आहे. आणि याआधीचे जे काही शिक्षण मंत्री होते त्यांनी काही शिक्षकांना सांगितलं सुद्धा होतं, की तुम्ही नोकरी सोडून द्या. असं वैयक्तिक काही शिक्षकांना सांगितलेलं होतं. परंतु तुम्हाला लवकर अनुदान जे आहे ते मिळणार नाही वगैरे, वगैरे भरपूर त्या जुन्या ज्या काही त्यामध्ये आपल्याला फार जायचं नाही आहे. परंतु वेगवेगळ्या शिक्षण मंत्र्यांनी वेगवेगळे पर्सनली शिक्षकांना तसं सांगितलं सुद्धा होतं. परंतु असं या बाबतीत स्वतः शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांनी आता 20% आणि 40% अनुदान देखील मिळवून दिलेलं आहे आणि निश्चित पुढचा अनुदानाचा जो टप्पा आहे, प्रचलित धोरण जे आहे ते देखील ते लागू करून देतील.